माननीय विरोधी पक्षनेते सभापती महोदय, बेसिक हा प्रश्न मंत्री महोदय पूर्ण आता काय केलं आणि काय नाही ते सांगतात. बेसिक प्रश्न मनीषाताईंनी, मी, नाथाभाऊनी आम्ही सगळ्यांनी उपस्थित केला की राज्याच्या घरात आत्ताच्या घडीला विजेचा तुटवडा, एवढाच मुद्दा. आता तुम्ही काय केलं काय नाही, कुठून केवढ्याला घेतलं, हा वेगळा मुद्दा आहे. बेसिक प्रश्न असा आहे की आता ही महानिर्मितीची एकूण क्षमता आहे 13,220 मेगावॉट. प्रत्यक्षात निर्मिती क्षमता आत्ताच्या घडीला भले 13,220 असली तरी निर्मिती क्षमता आहे 9,540. म्हणजे इथंच सगळ्यात आधी डेफिसिट आहे. आणि प्रत्यक्षात किती आत्ताच्या घडीला आहे माहिती आहे? 6,668 मेगावॅट वीज उत्पादन. म्हणजे जी क्षमता आहे त्याच्या 50% सुद्धा आताच्या घडीला याच्यातून वीज निर्मितीचं उत्पादन होत नाही. आता या ठिकाणचं सभापती महोदय बेसिक विषय असा आहे की आता याचा एक हॉट एअर डक्ट बंद आहे कित्येक दिवसांना आणि त्याला दुरुस्तीसाठी 1 महिना लागणार. बेसिक याच्यात विषय निर्माण असा झालेला आहे की खाजगी वीज कंपन्यांची उत्पादन क्षमता वाढते आणि राज्याच्या या वीज निर्मिती कंपनीची उत्पादन क्षमता कमी होते. कारण काय? भले तुम्ही कमी दराने घ्या नाही तर जास्त दराने घ्या, तुम्ही कस्टमर तर झाले ना या खाजगी कंपन्यांचे. तुम्ही 3 रुपयाला घेता, 4 रुपयाला जाता, 10 रुपयाला घेता, हा तुमचा मुद्दा नाही आहे. तुम्ही खाजगी कंपनीला राज्याच्या या विभागाची क्षमता असून सुद्धा तुम्ही वीज खरेदी करत आहात. आज खाजगी कंपन्यांचा वाटा 59% सभापती महोदय या राज्यामध्ये 59% प्रोडक्शन आहे त्यांचं. आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे की खाजगी वीज कंपन्यांना हा फायदा पोहोचावा म्हणून जाणीवपूर्वक दिरंगाई होती का, हा माझा एक याच्यातला महत्वाचा प्रश्न आहे. आणि याच्यामुळे हे वीज संच वारंवार बंद होतात का, याची चौकशी मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. सभापती, आपण याची ही कारवाई करा, ती वेगवेगळी काय तुम्ही यंत्रणा लावा म्हणता, खरं तर इथं आवश्यक आहे सभापती महोदय. शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे सभापती महोदय हा. आणि असं असताना राज्य सरकारच्या आता मंत्री महोदय सांगतात एवढ्या रुपयाने, तर राज्याच्या तिजोरीवर त्याचा अतिरिक्त भार पडतो. तो किती पडलेला हा आमचा प्रश्न आहे, तो सभागृहाला दिला पाहिजे. त्याचप्रमाणे महाजनको आणि महावितरण या कंपन्यांनी खाजगी कंपन्यांकडून आतापर्यंत किती वीज खरेदी केली आणि काय दराने त्याचा राज्याच्या तिजोरीवर काय प्रश्न काय इफेक्ट झालेला आहे. सभापती महोदय, थोडक्यात खाजगी वीज कंपन्यांना जास्तीत जास्त वीज देता यावी म्हणून राज्य सरकार अशा पद्धतीनं स्वतःची उत्पादन क्षमता कमी करतात असा माझा स्पष्ट आरोप आहे. मला असं वाटतं सभागृहाचा या मताची सहमत असेल आणि म्हणून याच्याविषयी राज्य सरकार, चला आमचं काहीच म्हणणं नाही, 13,220 आहे ना, तेवढं 13,220च तुम्ही उत्पादन करा. आणि ते करणार का, हा माझा प्रश्न. मंत्री महोदय. अध्यक्ष, सभापती महोदय, मी जे उत्तर दिलं की सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला की 13,284 एवढी निर्मिती होते, त्यातल्यापैकी आपली औष्णिक वीज निर्मिती ही 9,540 मेगावॅट एवढी होते आणि ते संच बंद पडल्यामुळे एवढी 6,000च्या आसपास आपली जी निर्मिती झालेली आहे. एकूण 13,000 आपली औष्णिक वीज निर्मिती होत नाही. दुसरं की आपण महानिर्मिती 30% वीज निर्मित करते, खाजगी कंपन्यांकडून आपण 30% खरेदी करतो आणि सेंट्रल सेक्टरमधून आपण 40% वीज खरेदी करत असतो. आणि आपण ज्या पद्धतीने बोललात की प्रायव्हेट कंपन्यांचं बंद नाही पडत आणि सरकारी पडतं, तर आपल्या या ठिकाणी जेवढे काही आपले प्लांट आहेत ते जुने झालेले आहेत. आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने सगळे नवीन करत आहोत. सुपर क्रिटिकल टेक्नॉलॉजी वापरून आपण भुसावळचा 660 मेगावॅट निर्मितीचा प्लांट लवकरच तो कार्यान्वित आपला होणार आहे, त्याचं उद्घाटन सुद्धा आपण करणार आहोत. आणि सगळेच प्लांट एकदाच आपण बदलू शकत नाही, काही काही प्लांटच्या आपण जागा पण खरेदी केलेली आहे. परंतु केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या निर्देशनानुसार राज्यातील निर्मितीच्या अखत्याऱ्यातले जुने संच सन 2030 पर्यंत तेच वापरायचे आहेत. आणि मग त्याच्या काही नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नसल्यामुळे आपण प्रायव्हेटचं आणि सरकारच्या आपल्या शासनाच्या याच्या कंपॅरिझन तेवढं ऊर्जा निर्मितीचं करू शकत नाही किंवा करणं योग्य नाही आहे. आणि पण आपण आखलेलं आहे नियोजन की आता जसं भुसावळचं 660 निर्मिती झालेली आहे, पुढे आपण कोराडीचं एक नवीन करतोय, परत चंद्रपूरमध्ये 800 मेगावॅटचं करतोय. त्यामुळे ते सगळे झाल्यानंतर आपल्या सुद्धा प्लांटची इफिशियन्सी वाढणार आहे आणि हे वारंवार जे संच बंद पडतात ते बंद पडण्याचं काम कमी होईल. अमोल मिटकरी. मंत्री महोदयांना आहे की या वर्षभरात 300 पेक्षा जास्त वेळेत थर्मल युनिट बंद होण्याचे प्रकार घडले असून यामध्ये बॉयलर ट्यूब लिकेज होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, हे खरं आहे का?
आणि जबाबदार व्यक्ती जर असतील तर त्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? मंत्री महोदय. सभापती महोदय, आता जे उत्तर दिलं ते की हे प्लांट जुने झालेले आहेत, हे काही जाणीवपूर्वक कुणी करत नाही. काही बॉयलर गरम झाल्यामुळे त्याची जी ट्यूब असते ती कुठेतरी बस्ट होते, लिकेज होतो आणि मग ते चेंजला वेळ लागतो. असे प्रकार या दरम्यान घडलेले आहेत सभापती महोदय. खडसे साहेब. नाही, सभापती महोदय, मंत्री महोदय